मला परत संधी मिळो न मिळो, मी परत अध्यक्ष होऊ अगर न हो, परंतु जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझा 5 वर्षाचा कार्यकाळ जर मी आठवला तर मला कुठेतरी मनाला समाधान मिळालं पाहिजे की माझ्या लोकांसाठी मी काहीतरी करू शकतो. रस्त्यांचे प्रश्न खूप बिकट होते, मग त्यासाठीचा निधी आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला. आम्ही जी काही खत निर्मिती केली, दर 15 दिवसाचं आम्ही रेकॉर्ड घ्यायचो. आता चालू परिस्थिती मला नाही सांगता येणार, परंतु आमच्या 5 वर्षाच्या काळात त्या खतालाही वेटिंग असायचं. अशा प्रकारचं काम आम्ही करून दाखवलेलं आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काही पोलीस स्टेशनला मंजुरी दिली, त्यामध्ये देवळाली प्रवराचंही नाव आहे. फक्त आता एक की त्याचा फॉलोअप घेणं हे प्रशासकीय लेवलला आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही केलं. त्याच्यावरती आम्ही त्याच्यासाठी जमीनही ठेवलेली आहे राखीव, त्याच्यासाठीच्या निधीची काय तरतूद करायची याही बाबत बोलणं झालेलं आहे. हे सगळं होऊन येत्या 2-3 वर्षात ती सगळी यंत्रणा इथे कार्यान्वित झालेली असेल. तसं बघितलं तर मला माझ्या शहरवासियांचा, माझ्या गावकऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्यांचाही माझ्यावर आहे आणि माझाही त्यांच्यावर आहे. त्यामुळे मी चांगल्यात चांगल्या मताधिक्याने निवडून येणार हे मला 100% खात्री आहे. परंतु याच बरोबर माझ्या बरोबरचे माझे 21 सहकारी हे निवडून आले पाहिजेत. या अनुषंगाने आम्ही 22-0चा नारा दिला आहे. राजकारण आणि समाजकारण हे केलंच जातं, मात्र राजकारण करत असताना लोकांचे प्रश्न असतील, लोकांची कामं असतील, ती करणं फार महत्वाचं असतं. मी तुम्हाला एक अशी नगर परिषद दाखवणार आहे आणि असे नगराध्यक्ष दाखवणार आहे ज्यांनी आपल्या काळामध्ये 200 कोटीहून जास्त अनुदान आणून, त्या ठिकाणी निधी आणून विकास कामं केलेली आहेत. हे एखाद्या आमदाराला देखील शक्य होत नाही, मात्र एका नगराध्यक्षानं हे शक्य केलंय. आपल्या परिसरामध्ये भंडारदऱ्याचं पाणी 50% जिरवून आपला परिसर हा बागायतदार केला आणि त्यामुळे शेतकरी सुजलम सुफलम झालाय. इतकंच काही तर जलसंधारणाची कामं असतील, स्वच्छतेची कामं असतील आणि कोरोना काळातलं त्यांचं केलेलं काम असेल, या सगळ्या गोष्टीमुळे पुन्हा एकदा तुम्हीच आम्हाला नगराध्यक्ष पाहिजे असा सूर आता देवळाली प्रवरा नगर परिषदेमधून ऐकायला मिळतोय. तुमच्या लक्षात येत असेल मी कोणाबद्दल बोलतेय. लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्याबद्दल मी बोलत आहे आणि त्यांच्याशीच आपल्याला चर्चा करायची आहे की आगामी या नगर परिषदेच्या काळामध्ये कुठली कामं झालेली आहेत, कुठली कामं होणार आहेत आणि लोकांनी पुन्हा एकदा सेवेची संधी दिली तर ते स्वप्न कसं पूर्ण करणार आहेत, या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला त्यांच्याशी बोलायचं. चला तर मग भेटूयात आपण देवळाली प्रवरा नगर परिषदेचे भाजपाचे अधिकृत उमेदवार सत्यजित कदम पाटील यांच्यासोबत. सर नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे आणि खूप आनंद होतोय की माजी नगर अध्यक्षांनाच आम्ही पुन्हा एकदा भेटत आहोत आणि त्यांच्याशीच आता चर्चा करायची आहे. निवडणुकीला सामोरे जात आहेत, पहिला अनुभव आहे तुमच्या झोळीमध्ये. लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय? लोकांचा प्रतिसाद सांगायचा झाला तर 2016ला मला पहिल्यांदा नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. 5 वर्ष काम करत असताना 2.5 वर्ष तर वरती सत्ता होती. 2.5 वर्षाच्या काळात नंतरच्या कोविड आला. कोविडमध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी ही कन्सेप्ट आणली होती आणि नगराध्यक्ष या नात्याने मी माझ्या गावालाच माझं कुटुंब मानलेलं होतं, आजही मानतो. आणि या अनुषंगाने माझ्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आलेली होती. त्यामुळे कोविडच्या काळात बाकी विकास कामांपेक्षा माझ्या गावातल्या लोकांना कसं सुरक्षित ठेवता येईल यासाठी प्रयत्न करत राहिलो. त्यामुळे तसं त्या 5 वर्षाच्या काळातला वस्तुस्थिती बघितली तर साधारणतः 3 वर्षाचा काळच कामासाठी मिळाला. आणि या 3 वर्षाच्या काळामध्ये जी काही कामं आम्ही करू शकलो, मला असं वाटतं की आत्ता पुन्हा म्हणजे 5 वर्ष, 2016ला निवडणूक झाली, 2021 पर्यंत आम्हाला काम करायला संधी मिळाली. त्यानंतर 4 वर्ष प्रशासक होते. निवडणुका काही कारणाने लांबल्या, परंतु त्या 4 वर्षाच्या काळातही असा अनुभव यायचा की लोक यायची, कामं घेऊन यायची आणि बाबांनो अरे पालिकेत आता मी नाहीये किंवा मी नगराध्यक्ष नाहीये. लोकांना मान्य होत नव्हतं की दादा निवडणुका झाल्या असत्या तर आमच्यासाठी तुम्हीच अध्यक्ष आहे आणि आम्ही तुम्हालाच निवडून दिलं असतं, ही त्यावेळेसची प्रतिक्रिया असायची. परंतु त्यावेळेस तत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वसाधारण जागेसाठी आरक्षण निघालं होतं. पुन्हा ते निघेल असं वाटलं नव्हतं, तर महिलांसाठी ते आरक्षण निघेल असं एक जनरल ट्रेंड असतो की आरक्षण बदलत राहतं. तर त्या अनुषंगाने असं अपेक्षित होतं महिलांसाठीचं आरक्षण निघेल, बाकीचं तर ओबीसी किंवा काय याबाबत तर विषय वेगळाच होता. परंतु पुन्हा एकदा सर्वसाधारण जागेसाठी ते आरक्षण निघालं आणि मला संधी मिळाली
मिळालीपेक्षा पार्टीने कदाचित त्या 5 वर्षाचा कार्यकाळ जो काही कामं केली त्यावरती सगळा आढावा घेऊन पार्टीने पुन्हा एकदा माझ्यावरती विश्वास टाकला आणि मला उमेदवारी दिली. या उमेदवारी मिळाल्यानंतर खरं तर लोक उमेदवारी मिळाली म्हणून खुश होतात. मी ज्या दिवशी हे आरक्षण डिक्लेअर झालं आणि पार्टीकडून मला निरोप आला की तुला परत तयारी करायची, तुला उभं राहायचंय. निवडणुकींची तयारी तर कायम असते, परंतु मला स्वतःला निवडणुकीला सामोरं जावं लागेल असं मला वाटत नव्हतं. आणि ज्यावेळेस ती संधी मिळाली त्यावेळेस कदाचित बाकीची लोक आता काय प्रचार करू काय नाही हा विचार करत असतील, त्यावेळेस मी विचार करत होतो की पालिकेची सध्याची स्थिती की आम्हाला जवळपास 200-250च्या आसपास नवीन आकृती बंधानुसार आम्हाला लोक पाहिजेत, स्टाफ पाहिजे. आमच्याकडे 70-80 लोकच पालिकेत आहेत. त्यातून स्वच्छतेचा प्रश्न आता सध्याच्या परिस्थितीत आहे की अनुदान येत नाहीये, त्यामुळे स्वच्छतेवर परिणाम झालाय. आमच्या 5 वर्षाच्या काळात आम्ही बक्षिसं घेतली. ज्यावेळेस उमेदवारी डिक्लेअर झाली त्यावेळेस याच गोष्टींचा विचार चालू होता की यातून पुढे काम कसं करायचं, लोकांचे प्रश्न काय येतील काय नाही. गेल्या 4 वर्षाच्या प्रशासनाच्या काळात प्रशासक तिथे असताना बरेचसे रस्त्यांची कामं असतील किंवा स्ट्रीट लाईट हा एक महत्वाचा विषय. आता आपण बघतोय की महाराष्ट्रभर बिबट्यांचे प्रश्न गाजतायत. अगदी विधानसभेतही बिबट्यांचे हल्ले लहान मुलांवर झाले, लोकांवर झाले, त्याबाबत बऱ्याच ठिकाणी विषय गाजतायत. तर देवळाली हा असा परिसर आहे की देवळाली प्रवरा नगर परिषद जरी असली तरी शहरी भाग आहे आणि या शहरी भागामध्ये जवळपास मुख्य धंदा शेती आहे. 10,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र देवळालीच्या कार्यक्षेत्र आहे आणि यामुळे मुख्य धंदा शेती असल्यामुळे लोक गावठांपेक्षा वाड्या वस्त्यांवरती राहायला जास्त आहेत. त्यामुळे दळणवळण किंवा काय दुधाच्या निमित्ताने असेल किंवा अगदी लहान मुलांना शाळेच्या निमित्ताने असेल गावात यावं लागतं. अगदी पहाटेपासून क्लासेस चालू होतात, ते संध्याकाळी उशिरापर्यंत अंधार लवकर पडतो किंवा काय. तर जाता येताना ऊसाचं क्षेत्र जास्त असल्यामुळे कधी कुठून बिबट्या हल्ला करेल यामुळे लोक धास्तावलेली असतात. शेतकरी वर्ग आहे आणि या सगळ्याचं फलित म्हणून आज स्ट्रीट लाईटची खूप अगदी प्रकर्षाने जाणीव होती की आपल्याकडे स्ट्रीट लाईट नाही आहेत. यापूर्वी कदाचित ते जाणवत नव्हतं किंवा या 4 वर्षाच्या काळात निधीची कमतरता पडली त्यामुळे ती कामं होऊ शकली नाहीत आणि तो विषय मागे राहिला. परंतु स्ट्रीट लाईट हा असा आत्ताचा सध्याचा विषय आहे की या 5 वर्षात जे कोणी, मला विश्वास आहे की आमची लोक निवडूनच देतील, परंतु तिथे आल्यानंतर स्ट्रीट लाईट हे प्रामुख्याने करायचं आमचं काम आहे. आणि ज्या वेळेस हे प्रचाराच्या निमित्ताने फिरत होतो त्यावेळेस एक जाणवलं की लोकांना ज्याच्याकडून अपेक्षा असतात त्याच्यावरच नाराजी येते किंवा त्याच्याशीच लोक बोलतात की आमचं हे काम झालं नाही. तुमचं जे मत आहे ते अगदी प्रामाणिक मत आहे. प्रामाणिकपणे बोलणं हे फार महत्वाचं असतं आणि तोच तुम्ही लोकांशी जोडलेला तुमचा जो कनेक्ट आहे तोच त्यातून म्हणजे तुम्ही सांगताय. मात्र मला एक त्या मुद्द्यावरही यायचंच आहे की आता लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत. मात्र ही निवडणूक आव्हानात्मक वाटतेय तुम्हाला? जे तुमचे विरोधक असतील किंवा जी लोक असतील याला सामोरे जाताना काय डोक्यात काय येत आहे? तसं बघितलं तर मला माझ्या शहरवासियांचा, माझ्या गावकऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्यांचाही माझ्यावर आहे आणि माझाही त्यांच्यावर आहे. त्यामुळे मी चांगल्यात चांगल्या मताधिक्याने निवडून येणार हे मला 100% खात्री आहे. परंतु याचबरोबर माझ्याबरोबरचे माझे 21 सहकारी हे निवडून आले पाहिजेत. या अनुषंगाने आम्ही 22-0चा नारा दिलाय. नक्कीच तुमचा जो विश्वास आहे तो सत्यामध्ये यावा अशीच आमची अपेक्षा आहे. एका महत्वाच्या मुद्द्यावरती बोलायचंय. ज्या पूर्वीच्या काळामधले तुम्ही जे सत्तेत होतात तेव्हा झालेली कामं आणि जे आता तुम्ही म्हणतात की प्रभागावाईज सांगू शकतो की लोकांचं काय म्हणे, मला एकंदरीत याचाच आढावा घ्यायचा आहे की कशी कामं झालेली आहेत आणि आता तुम्हाला सिच्युएशन कशी आहे ग्राउंडला? 2016ला ज्यावेळेस आम्ही निवडून आलो त्यावेळेस अगदी 1 नंबरचा प्रभाग जर पकडला तर 1 नंबर आणि आत्ताचा 6 नंबर याच्या दोन्हीच्या बाउंड्रीवरून जाणारा एक रस्ता आहे, कोल्हार रस्ता, की जो गेल्या 18-20 वर्षांपासून त्याचं काम झालेलं नव्हतं. आणि तिथं सांगितलं जायचं की तो रस्ता पालिकेकडे नाहीये, पालिकेच्या हद्दीत आहे, परंतु तो त्याचं काम करायचा अधिकार पालिकेचा नाहीये, तो जिल्हा परिषदच्या माध्यमातूनच होऊ शकतो. ते महत्वाचं काम होतं कारण त्याच बाजूला आमचं घनकचरा व्यवस्थापनचं सगळं कामकाज होतं. तिथे आमचा कचरा डेपो होता. दररोजची कचऱ्याची वाहतूक त्या रोडनी व्हायची आणि रस्त्याची इतकी दुरावस्था होती की म्हणजे आमचे कर्मचारी तुम्हाला बोलायला लागले, दादा आता कंबर गेलेत आमचे, शेवटपर्यंत काय आम्ही सर्व्हिस करू शकणार नाही, अशी रस्त्याची अवस्था झाली आहे. तो रस्ता आम्ही करून दाखवला की त्याचं काम कम्प्लीट केलं.
त्याच्याच बरोबर दवणगाव रस्ता एक होता आमच्याकडे, त्याचीही तशीच परिस्थिती. असे अनेक रस्ते मी सांगू शकेल. म्हणजे अगदी या पहिल्या रस्त्यापासून जर सुरुवात केली तर अगदी शेवटचा 10 नंबर प्रभागातला आमचा शिवरस्ता होता, शेटेवाडीचा, जाधव वस्ती आणि तो जोडणारा. त्या रस्त्याची परिस्थिती अशी होती की पावसाळ्यात तिथे मोठमोठे गोठेवाली लोक आहेत. मी आपल्याला पूर्वीच सांगितलं की शेती हा मुख्य व्यवसाय आहे, त्याच्याबरोबर दूधधंदा हा जोड व्यवसाय आहे. तर तिथे 200-300 लिटरवाले शेतकरी आहेत. त्यांचे दूध बाहेर आणायची झाली तर अर्धा किलोमीटर त्यांना कदाचित किटल्या घेऊन चालत यावं लागायचं, कारण चिखलात कधी कुठं गाडी घसरेल, सायकलवरही व्यवस्थित येता येत नव्हतं. त्या रस्त्याचं आता आम्ही खडीकरण आणि मजबूतीकरण केलंय, त्याचं डांबरीकरणही या याच्यात आमचं होऊन जाईल. परंतु असे अनेक विषय मी या निमित्ताने सांगू शकतो की कामं कशी झाली. याच्याच व्यतिरिक्त जर सांगायचं झालं तर अगदी स्विमिंग टँक क वर्ग नगर परिषदांमध्ये नगर जिल्ह्यात तरी कुठेच नाहीये. ठीक आहे, आमचं लांबलंय काम, कारण की आम्हाला जे करायचं ते चांगलंच करायचं. त्याच्यासाठी काही निधी मिळवण्याचा प्रयत्न केला, तो निधी मिळाला, परंतु तो निधी अपुरा पडल्यामुळे आणि नंतर प्रशासक आल्यामुळे गेल्या म्हणजे आता 5 वर्ष कंप्लीट होत आली त्याला, की त्याचं काम रखडलंय. शेवटचं म्हणजे एक 10-20% काम बाकी आहे त्याचं, परंतु ते व्हायला 5 वर्ष गेली. राहुरी फॅक्टरी हा परिसर आमचा असा आहे की तिथे काही म्हणजे काय म्हणतो आपण की योगा किंवा या गोष्टींसाठी किंवा कुठल्या कार्यक्रमांसाठी, काही सांस्कृतिक कार्यक्रम जरी छोटा मोठा घ्यायचा झाला तर काही व्यवस्था नाहीये. तर एक योगा भवनच्या माध्यमातून तिथे आम्ही एक स्ट्रक्चर त्यांच्या माध्यमातून घेतलं. त्याच्याच बरोबर सांगायचं झालं तर राहुरी फॅक्टरीची आमची एक स्मशानभूमी होती. 2016च्या निवडणुकांमध्ये मी सांगितलं होतं की आम्ही स्मशानभूमीचं काम करू. ते काम करताना जागा शासनाची नाही, म्हणजे जागेची मालकी ही कारखान्याची. कारखाना अडचणीत आल्यामुळे बँकेने जप्त केलेला. त्याच्याच पुढे जाऊन अगदी महसूलचे काही तिथं गौण खनिजाची चोरी झाली, त्यामुळे तिथेही काहीतरी उतार्यांवरती नावं लागलेली. अशा सगळ्या अडचणीतून मार्ग काढताना अगदी 30 लाखाचं काहीतरी काम असेल, परंतु ती फाईल अगदी मंत्रालयापर्यंत जाऊन त्याच्यावरती काय शेरे मारायचे ते घेऊन परत तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते काम मंजूर करून आम्ही तेही केलं. अगदी त्याच्याच बरोबर सांगायचं झालं तर घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना ही त्यावेळेस चालू झाली. मी अभिमानाने सांगू शकतो की आमच्या गावामध्ये जवळपास 1000+ घरकुलं मंजूर झाले या योजनेतून, आणि त्यातली 500 तर कमीत कमी बांधून पूर्ण झालेली आहेत. 200च्या आसपासची कामं आता अंतिम टप्प्यात असतील, म्हणजे 700 घरकुलं ही त्या माध्यमातून झाली. देवळाली शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचं खूप उत्तम व्यवस्था आहे. माणसांनाच नाही, जनावरांनाही ती सवय आमच्या इथे शुद्ध पाण्याची लागलेली आहे. तर त्यावेळेस 2016च्या निवडणुकांमध्ये आम्ही एक म्हटलं होतं की पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, शेतीच्या पाण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आम्ही शासनाच्या माध्यमातून नदीजोड प्रकल्पासाठी प्रयत्न केला. प्रवरा आणि मुळाच्या मध्ये देवळाली गाव येतं, त्यामुळे दोन्ही नद्यांना जोडणारा असं काहीतरी त्यात प्रयत्न करूयात. शासन स्तरावर तेही जमलं नाही. मग शेवटी आम्ही राजश्री कदम प्रतिष्ठाने आमचं एक सामाजिक काम करणारी संस्था आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही एक पोकलेन मशीन लोकार्पण केलं आणि लोकांच्या लोकसहभागातून, लोकांच्या मदतीने आम्ही आमच्या इथे असलेल्या ओढ्या नाल्यांचं रुंदीकरण आणि खोलीकरणाची कामांना सुरुवात केली. ती कामं जवळपास 50% आमची पूर्ण झालेली आहेत. आणि मी अगदी ठोक सांगू शकतो की कमीत कमी 1.25 TMC पाणी साठा हा त्याच्या बकेटमध्ये. जिरणारं पाणी वेगळंच, म्हणजे जर जिरणाऱ्या पाण्याचा हिशोब केला तर भंडारदऱ्याच्या जवळपास 45% पाणी साठा हा आमच्या देवळालीच्या या ओढ्या नाल्यांच्या कामांमध्ये होतो. त्यामुळे आमच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा बऱ्यापैकी आता मिटलेला आहे. उर्वरित कामही आम्हाला करायची आहेत, ती आमची मार्गी लागतील. कदम सर, तुम्ही एक महत्वाचा मुद्दा सांगितला, तो म्हणजे पाण्याचा. देवळालीच्या पाण्यात एक जादू आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. तसे देवळालीच्या माणसांमध्ये देखील जादू आहे, कारण एखाद्या आमदाराला देखील जमत नाही. तुम्ही 200 कोटी इतका निधी या देवळाली परिषदेसाठी आणला. विजन काय ठेवून होतात आणि मध्येच जे प्रशासक वगैरे आलं तर काय राहिलंय असं वाटतंय तुम्हाला? हे गणित कसं जमलं की इतका निधी तुम्ही कसा आणू शकला? अनेक नगराध्यक्ष होऊन गेले, परंतु आतापर्यंत झालेल्या नगराध्यक्षांमध्ये आणि सत्यजित कदम नगराध्यक्ष झाल्यावर त्याच्यामध्ये काय फरक आहे, हे कायमस्वरूपी एक काहीतरी राहावं. यातली दुसरी गोष्ट अशी की मला परत संधी मिळो न मिळो, मी परत अध्यक्ष होऊ अगर न हो, परंतु जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझा 5 वर्षाचा कार्यकाळ जर मी आठवला
तर मला कुठेतरी मनाला समाधान मिळालं पाहिजे की माझ्या लोकांसाठी मी काहीतरी करू शकलो. आणि हे करत असताना मी निधी किती रुपयांचा आला आणि काय आला हा विचार कधीच केला नाही. मी फक्त एकच विचार करायचो की आम्ही पाणी पुरवठा खूप चांगला आहे हे आम्ही ठोकून सांगायचो, परंतु वस्तुस्थिती अशी होती की गावातला काही भाग असा होता की ज्या ठिकाणी पाण्याचं कमी दाबाने पाणी येत होतं किंवा काही भागात पोचत नव्हतं. मग त्यासाठी काही सुधारणा करणं गरजेचं होतं. आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही पुढच्या 6 महिन्यातच जवळपास एक नवीन वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली. काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधणं गरजेचं होतं, काही नवीन लाईन्स टाकणं गरजेचं होतं, काही जुन्या लाईन्स बदलून घेणं गरजेचं होतं. अगदी आमचे डॅमवर असलेले पंप जे आहेत ते मोठ्या कॅपॅसिटीचे टाकून घेणं गरजेचं होतं. तर या सगळ्यासाठी आम्ही एक 15-16 कोटींच्या आसपासची योजना मंजूर करून घेतली. ते काम कंप्लीट केलं. रस्त्यांचे प्रश्न खूप बिकट होते, मग त्यासाठीचा निधी आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला. ती अंडरग्राऊंड योजना आम्ही आणली. की अंडरग्राऊंड योजना कशासाठी, की आपल्याकडं नाले ओढे जे काही ओपन गटर्स आहेत आता यातून पाणी जातायचे, परंतु त्यातून पाणी जात असताना पूर्वी ज्यावेळेस ही पाणी योजना झाली, आता आम्हाला मुळा डॅमचं शुद्ध पाणी मिळतंय, परंतु यापूर्वी बाकीच्या गावांची जी परिस्थिती होती तशीच देवळालीची होती की विहिरीचं किंवा बोरचं पाणी पिलं जायचं. आता बऱ्याचशा भागामध्ये आम्ही ज्या भागातून ओढे गेलेत आणि गटारीचं पाणी तिथं सोडलं गेलंय, अनेक भागांमध्ये पूर्वी ज्या विहिरींचं पाणी पिलं जायचं ते पाणी आता खराब झालेलं आहे. मग याचं मूळ काय, तर त्याच्या मुळाशी गेल्यावर लक्षात आलं की हे सांडपाणी जे वाहत जातं नाल्यांचं आणि ते ओढ्यांना सोडलं जातं, त्याचं पर्क्युलेशन किंवा ते जे काही जिरतं त्याच्यातून त्या विहिरी आणि बोरचं पाणी दूषित होत आहे. तर यासाठी ती अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना गरजेची आहे. आणि मला नक्की विश्वास आहे की ही योजना एकदा कार्यान्वित झाल्यानंतर हा जो काही प्रश्न आहे, कारण आमच्याकडे नवीन पाणी पुरवठा पाणी साठा होतोयच आहे ओढे नाले रुंदीकरण खोलीकरणच्या माध्यमातून, आणि हे सांडपाणी ज्यावेळेस एकत्र करून ते बंद पाईपलाईनद्वारे जाईल आणि एसटीपी प्लांटला त्याचं प्युरिफिकेशन त्याच्यावरती ट्रीटमेंट होऊन ते पुढे सोडलं जाईल, त्यावेळेस ते शेतीला वापरण्यायोग्य पाणी नक्कीच असणार आहे. आम्ही जी काही खत निर्मिती केली दर 15 दिवसाचं आम्ही रेकॉर्ड घ्यायचो. आता चालू परिस्थिती मला नाही सांगता येणार, परंतु आमच्या 5 वर्षाच्या काळात त्या खतालाही वेटिंग असायचं. अशा प्रकारचं काम आम्ही करून दाखवलेलं आहे. खऱ्या अर्थानं तुमच्या कामाचा आढावा ऐकत असताना असं वाटतं की ते ऐकत राहावं, पुढे पुढे गोष्टी येत आहेत. मात्र एका मुद्द्याला हात घालायचा आहे, महत्वाचा मुद्दा आहे. देवाली प्रभारामध्ये कायदा आणि सुव्यवस्था चांगलं राहण्यासाठी पोलीस स्टेशन, स्वतंत्र पोलीस स्टेशन व्हावं, ही काय परिस्थिती काय आहे सध्या त्याची आणि कधी होणार, असा एक सवाल आहे. 2016 ते 2021 या दरम्यान आम्ही त्याच्यासाठी बऱ्यापैकी फॉलोअपही घेतला. परंतु एखादं नवीन पोलीस स्टेशन ज्यावेळी निर्माण करायचं असतं तर कमीत कमी 40 लोक त्या पोलीस स्टेशनला, म्हणजे अगदी कॉन्स्टेबल असतील, तुमचे शिपाई असतील, PI, अगदी खालच्या शिपायापासून ते PI लेवलपर्यंत 40 लोक लागतात. गाड्या, त्यांचं बिल्डिंग स्ट्रक्चर, या गोष्टींचा खर्च वेगळा येतो. आणि आता संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर मला असं वाटतं की एकंदर पोलीस फोर्स जी काय आपल्याकडे आहे ती सगळीकडेच कमी पडतीये. नगर जिल्ह्याला जी काय फोर्स पाहिजे त्याच्या माझ्या मते 80% फोर्स आपल्याकडे आता जिल्ह्यासाठी म्हणून नसेल. आणि त्यावेळेस एक नवीन पोलीस स्टेशन होताना जो काही लोड या प्रशासनावर येणार आहे त्यामुळे तो विषय लांबत गेला. परंतु एक 6-8 महिन्यांपूर्वी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काही पोलीस स्टेशनला मंजुरी दिली. त्यामध्ये देवळाली प्रवराचंही नाव आहे. फक्त आता एक की त्याचा फॉलोअप घेणं हे प्रशासकीय लेवलला आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही केलं. त्याच्यावरती आम्ही त्याच्यासाठी जमीनही ठेवलेली आहे राखीव, त्याच्यासाठीच्या निधीची काय तरतूद करायची याही बाबत बोलणं झालेलं आहे. हे सगळं होऊन येत्या 2-3 वर्षात ती सगळी यंत्रणा इथे कार्यान्वित झालेली असेल. दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की आरोग्य म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाचं तो म्हणजे दवाखाना, आणि सरकारी दवाखाना हा सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्वाचा विषय असतो. मात्र देवाळी प्रभारामध्ये सरकारी दवाखान्याची परिस्थिती पाहता थोडी बिकट दिसतीये. त्यावरती काय सांगाल किंवा ह्या गोष्टी का घडतात? काय की सरकारी दवाखाना असेल, शाळा असेल, हे नगरपालिकेच्या अखत्यारीत अजून नाहीये. तर हे जे काही विषय आहे, इथे देवळाली प्रवरा ही क वर्ग नगर परिषद आहे आणि आरोग्य किंवा शिक्षण हे जे विषय आहेत हे आजही जिल्हा परिषदच्या अंतर्गत आहेत.
त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते, परंतु काही तांत्रिक बाबींमुळे ते घेणं शक्य झालं नाही. देवळाली प्रवरा गावात नगर मनमाड हायवे गेलेला आहे गावातून, आणि नगर मनमाड हायवेच्या आजूबाजूला देवळालीची जी काही जागा आहे, अशा ठिकाणी जर याचा सेटअप उभा करता आला तर एक चांगलं ऍक्सिडेंटल हॉस्पिटल किंवा एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे गव्हर्नमेंटच्या माध्यमातूनही घेता येईल. आणि मला असा विश्वास वाटतो की जर हे करू शकलो तर भविष्यात नुसतं देवळालीकरांनाच नाही तर देवळालीच्या आजूबाजूच्या सगळ्या पंचक्रोशीलाही त्याचा फायदा होईल. आम्ही त्या अनुषंगाने काही प्रयत्न करतोय. सगळ्या गोष्टींवरती बोलतात, आरोग्याबद्दल बोलली. आरोग्य म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाचा काळ आठवतो तो म्हणजे कोविडचा महाभयंकर काळ. देवळाली नगर परिषद असेल किंवा खुद्द नगर अध्यक्ष असतील सत्यजित कदम सर, हा काळ कसा होता, कसं सावरलं तुमच्या या कुटुंबाला तुम्ही, आणि काय कामं झाली तेव्हा? म्हणजे आता यावर आपल्याला मी हा प्रश्न विचारतो की कोविडमध्ये आपण कुटुंबाबरोबर किती वेळ होतात. तर मला असं वाटतंय की मी आपल्यापैकी कुणाला जरी विचारला किंवा मी सर्वसामान्य एखाद्या ठिकाणी गप्पा मारत असताना कोविडमध्ये हे छान होतं ते छान होतं, आम्ही इतका एकत्र टाइम स्पेंड केला किंवा एकत्र वेळ घालवला कुटुंबाने, हे प्रत्येक ठिकाणी जे बोललं जातं त्यावेळेस मी असं सांगेल, मी, माझी पत्नी, माझे आई वडील, मुलं, हे सगळे आम्ही असताना मी घरात 2 ते 2.5 तासाच्या वर नसायचो. कारण ज्यावेळेला लॉकडाऊन झालं, म्हणजे आपण कुणीच हा विचार नाही करू शकत की अख्खं जग एक जागी बसलंय, काय तर फक्त टीव्ही आणि मोबाईल याच्या व्यतिरिक्त कुठं बाहेर जात नाहीये. परंतु हे घडलं कोविडच्या काळात, आणि तो काळ इतका कठीण होता कारण नेमकं काय चाललंय कुठे काय नाही हे फक्त टीव्हीवर कळायचं. इतकी लोक इथे गेली, तितकी लोक तिथे गेली, हे असं आहे, कोविड झाला म्हणजे तो गेलाच, ते एक जे मनात भीती बसली होती. त्यावेळेस एक साधं मी आपल्याला सांगेल की एखाद्याला साधा सर्दी खोकला झाला आणि जास्त खोकला येतोय म्हणून त्याला जर डॉक्टरांकडे जायचं झालं तर तो एकटा नाही जात, आपण कोणीतरी त्याला बरोबर घरातला घेऊन जातो किंवा मित्र कंपनीपैकी कोणीतरी जातं. किंवा एखाद्याला ऍडमिट केलं काही साध्या कारणावरून तरी त्याला त्याच्या बरोबर कमीत कमी एक माणूस बसून असतो आणि 10 लोक त्याला भेटायला येतात. या कोविडच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की घरचेही लवकर जवळ येत नव्हते. तर त्या दरम्यान सगळ्यात पहिले तर असं होतं, माझं कुटुंब माझी जबाबदारी, माझ्यासाठी माझं गाव माझं कुटुंब होतं. आणि हे होत असताना माझ्या कुटुंबापर्यंत येणारा बाहेरचा कुठलाही व्यक्ती जर बाधित आला तर माझ्या कुटुंबाला त्याच्यापासून सगळ्यात जास्त धोका आहे, हे लक्षात घेऊन आम्ही देवळाली प्रवराचे एकूण एक हद्द म्हणजे 46 ठिकाणाहून देवळालीमध्ये एंट्री करता येते, त्या 46 ठिकाणी आम्ही चौक्या लावल्या होत्या. आणि त्या भागातले सर्वसामान्य लोक, आमची मित्र कंपनी असतील, कार्यकर्ते असतील, सहकारी असतील, तिथले सर्वसामान्य नागरिक असतील, या सगळ्यांना हाताशी धरून त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन आपण एखाद्या कंपनीत जसं 6 तासाच्या 8 तासाच्या ड्युट्या असतात तशा त्यांनी स्वयंस्फूर्तीने त्या ड्युट्या घेतल्या होत्या आणि 24 तास कडा पहारा आम्ही आमच्या गावाच्या प्रत्येक वेशीवर दिला. येणाऱ्या जाणाऱ्यांना आमच्याकडे रिस्ट्रिक्शन म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्याला यूज द्यायचं नाही असं नव्हतं, परंतु त्याची नोंद घेतली जायची. त्याच्यासाठी जे काही नॉर्म्स होते की त्यांनी क्वारंटाईन राहिलं पाहिजे किंवा काय, हे सगळं आम्ही पाळत होतो. त्यातही सोशल डिस्टन्स असेल किंवा बाकीचे जे काही नॉर्म्स कोविडचे होते हे सगळे त्यांनी पाळले. आणि हे सगळं करून 4000 लोकांचा स्वयंपाक जो काही व्हायचा तो पाऊण तासात आमचा शेवटचा माणूस त्याचं घरापर्यंत देऊन पोच करून तो आलेला असायचा. अगदी त्यामध्ये अक्षय तृतीया आली तर पुरणपोळीचा स्वयंपाक झाला, त्यामध्ये ईद आली तर तुमच्या शिरखुर्म्याचा स्वयंपाक झाला. अशा प्रकारचं आनंदही त्यातून आम्ही, ठीक आहे जे आलंय त्याला सामोरं जायचं होतं त्यामुळे त्यातूनही आनंद घेतला. अगदी आम्ही शेतकऱ्यांच्या शेतीमालाची विक्रीची व्यवस्था काही ठिकाणी लावून दिली, म्हणजे अगदी इथून पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये आम्ही माल पाठवला. तर ही पण व्यवस्था आम्ही कोविडच्या काळात करून दिली. आणि एक अत्याधुनिक कोविड सेंटर, डेडिकेटेड कोविड केअर सेंटर, म्हणजे राहुरी तालुक्यात कुठेच कोविड सेंटर नसताना आम्ही देवळालीमध्ये 30 बेडचं ऑक्सिजन सेटअप म्हणजे ICU सेटअप असलेलं 50 बेडचं कोविड सेंटर उभं केलं. कोविडच्या काळामध्ये लोक कदाचित घरी बसले होते, आम्ही आमच्या कुटुंबासाठी आमचं गाव हेच आमचं घर मानून 24 तासापैकी 22 तास नक्की जागता पहारा देत होतो. हे मी अधिकाराने आणि हक्काने सांगतो. नक्कीच असं म्हटलं जातं की जो आपल्या दुःखाच्या काळात उभा राहतो तो आपल्यासाठी फार महत्वाचा असतो, आणि तो काळ तुम्ही बघितलाय,
तो काळ देवळाली प्रवाराने देखील बघितलेला आहे आणि त्याच काळाचा हे म्हणून पुढे काय तुमच्या पदरात देत आहेत सेवा करण्यासाठी ते महत्वाचं आहे. मी एका महत्वाच्या मुद्द्याकडे येते. देवालीला इको फ्रेंडली करण्यासाठी तुम्ही जो सौर ऊर्जेचा जास्त वापर केला, ही संकल्पना कशी सुचली आणि काय कामं झाली यामध्ये? काय तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना अत्याधुनिक ऊर्जा काय काय वापरता येईल त्याबाबत त्यांच्या चर्चा कायम चालू असायच्या त्यावेळेस. आणि तत्कालीन ऊर्जा मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या आणि माझेही संबंध चांगले होते. तर त्यामध्ये आपल्याला देवळाली प्रवरा नगर परिषदेचं जे काही उत्पन्न आहे हे कमी आहे आणि येणारं लाईट बिल हे बऱ्यापैकी जास्त प्रमाणात येतं. तर त्याच्यावर कायमस्वरूपीचा काय आपल्याला मार्ग काढता येईल, त्यावेळेस आम्ही लाईट बिल कसं कमी करता येईल यासाठी म्हणून ज्यावेळेस प्रयत्न केला तर एक लक्षात आलं की बिल्डिंग्स आमच्याकडे देवळालीकडे नगर परिषदेकडे अशी वेगळी कुठली जागा नव्हती की जिथं सोलर प्लांट उभा करता येईल. परंतु देवळाली नगर परिषद असेल, वाचनालय असेल, सांस्कृतिक भवन असेल, पाण्याच्या टाक्या असतील, अशा विविध ठिकाणी आम्ही 14 ठिकाणी हे छोटे छोटे प्रोजेक्ट सोलरचे उभे केले आणि त्या माध्यमातून आमचं लाईट बिल जे काही स्ट्रीट लाईट आणि याचं आहे जवळपास 70% कमी झालं, म्हणजे 30%वर आलं. कदाचित काही ठिकाणी जे वेगवेगळे मीटर होते तर त्यातले काही मीटर 0 होऊन आमच्याकडे 20 शिल्लक राहिली. अशा प्रकारचं काम आम्ही त्यावेळेस केलं. आणि जी पाणी योजना आम्ही हक्काने किंवा अधिकाराने सगळीकडं सांगतो की देवळालीसारखं पाणी कदाचित महाराष्ट्रात कुठेच नसेल, तर यासाठी जे काही तिथं आमचं पंपिंग स्टेशन आहे 100चे पंप आमचे तिथं चालतात आणि तेवढं लाईट बिल भरणं पालिकेला शक्य नाहीये पालिकेच्या पाणीपट्टीमध्ये. मग त्याच्यासाठी कायमस्वरूपीचं काय करता येईल, नो लॉस नो प्रॉफिटवर जर ही योजना चालवायची झाली तर मी अगदी जाणीवपूर्वक सांगतो की 5,500 रुपये पाणीपट्टी आम्हाला करावी लागेल. आज 1,800 रुपये पाणीपट्टी आमच्याकडे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमधून मार्ग काढताना काय करता येईल यासाठी विचार करता आमची जी काय नवीन योजना आता आम्ही पाणी योजना परत वाढीव करतोय. आमची जुनी योजनेला काही कुठे खराब झालेली आहे ती बदलावी लागणार आहे. त्यासाठीच जे काय करतोय त्यामध्ये नवीन पाणी योजनेलाही आम्ही सोलरमध्ये पंप आणि हे सगळ्याचं कन्व्हर्जन करायचं याही बाबतीत आम्ही काम करतोय. एक महत्वाचा विषय विचारला जातो, प्रसाद नगर मध्ये जो शिंगी प्लॉट आहे त्याच्यावरती तोडगा निघण्यासाठी तुमच्याकडे काय आहे किंवा आतापर्यंत काही काम त्याबद्दल झाले का? काय यापूर्वी नगराध्यक्ष म्हणून काम करताना प्रसाद नगर मध्ये म्हणजे 7 नंबर प्रभाग जो आमचा आहे ताराबाद रोड, त्याचं प्रसाद नगर हा परिसर आहे जिथे बऱ्यापैकी मोठी लोकवस्ती आहे आणि त्या तिथे ज्या काही जमिनी आहेत त्यातली एक शासकीय आहे आणि एक शिंगी म्हणून एक कुटुंब आहे त्यांच्या मालकीची असलेली ती जमीन, परंतु तिथे ती वासात बसली. त्यासाठी आम्ही प्रामुख्याने प्रयत्न केले त्यावेळेस की शिंगींना मी घेऊन येतो, प्रसादनगरच्या लोकांनी एकत्र यावं, समोरासमोर बसून काहीतरी मार्ग काढावा. शिंगींची आम्ही ही मानसिकता केली होती की तुम्हाला सगळी तुमची जागा मिळू शकत नाही, तुम्ही आम्हाला घरकुलांसाठी लागणारी जागा द्या, आम्ही तुम्हाला बाकीची जागा मोकळी करायला मदत करू किंवा आमची लोक तुमची जागा सोडतील, तुम्हाला जे काही डेव्हलपमेंट करायची असेल त्यांना बरोबर घेऊन तुम्ही काहीतरी करा. हे आम्ही त्यांना मॉडेल दिलं होतं. परंतु प्रसादनगरच्या लोकांनी त्यावेळेस हे ज्यांना कोणाला राजकारणच फक्त करायचंय अशा काही लोकांनी तिथं वेगवेगळे पिल्लं सोडून दिली की हे नगराध्यक्षाला स्वतःलाच घ्यायचंय, त्याला त्याच्यातून आर्थिक फायदा आहे. त्यावेळेस मी स्पष्ट शब्दात आमच्या प्रसादनगरच्या सगळ्या शहरवासियांना सांगितलं होतं की मी यामध्ये फक्त आणि फक्त एक दुवा म्हणून तुमच्याकडे येईल. तुमचं जे काय आहे ते तुम्ही सगळ्यांनी एकत्र या, तुमच्यातली काही एक कमिटी करा, त्या कमिटीकडे अधिकार द्या, त्यांचा प्लॅन तुम्ही तयार करून घ्या, मी शिंगीला समोर आणतो, तुमच्या दोघांत जे काही बोलणे होतील मी फक्त मध्यस्थी असेल की दोघांचे एकमेकाला दिलेले शब्द हे पाळले जातील. शिंगींच्या बाबतीत काही बोलायचं झालं तर आम्ही प्रसादनगरच्या लोकांना आणि शिंगींना एकत्र बसवून त्यातून मार्ग काढण्याचा नक्की प्रयत्न करू. हा शब्द मी तिथेही दिलाय आणि आपल्या माध्यमातूनही पुन्हा मी एकदा आपल्याला सांगतो. सध्या राज्यामध्ये भाजपाचा बोलबाला आहे, जिकडे तिकडे देवाभाऊ देवाभाऊ म्हटलं जातं आणि अगदी लाडक्या बहिणीने तर गळ्यात टाईट केलेलं आहे देवाभाऊंचं. तुम्ही भाजपाचे अधिकृत उमेदवार आहात. ज्या पद्धतीनं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे, जिकडे तिकडे देवाभाऊंचं नाव घेतलं जातं, तुम्हाला काय वाटतंय ह्या भाजपाचा उमेदवार असल्याचा इथं देखील तुम्हाला फायदा होऊ शकेल किंवा काय रणनीती कशी आहे? काय ही योजना ज्यावेळेस आली त्यावेळेस
देवाभाऊ मुख्यमंत्री नव्हते. देवाभाऊंनी अगदी त्यावेळेसही सांगितलं आणि आता या निवडणुकींच्या नगर परिषदांच्या निवडणुकींच्या निमित्ताने देवाभाऊ जेव्हा कोपरगावला आले होते, कोपरगावच्या सभेमध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ही योजना बंद होऊ देणार नाही. जर देवाभाऊंच्या संकल्पनेतली किंवा भारतीय जनता पार्टीच्या मूळ संकल्पनेतून आलेली ही योजना नव्हती किंवा नसती, तर मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने किंवा देवाभाऊंनी ही योजना चालूच ठेवली नसती. अगदी तेच नाही तर त्याच्याचबरोबर बांधकाम कामगार असतील किंवा असंघटित काही कामगार जे आहेत यांच्याविषयक जर विचार केला तर त्यांनाही अनेक योजनांचा लाभ दिला. ते तर मी हक्काने सांगू शकतो, कारण आदरणीय देवेंद्रजी फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होते 2017 ते 2019 त्या दरम्यान ही योजना चालू झाली आणि त्या दरम्यान देवळाली नगर परिषदेच्या माध्यमातून आम्ही इथं प्रहार संघटनेचे आमचे काही लोक होती त्यांना बरोबर घेतलं आणि त्यांच्या माध्यमातून ही योजना या योजनेचा लाभ देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि हे सगळं होत असताना आम्ही जेवढे काही आमच्याकडे असलेले बांधकाम मजूर होते किंवा बांधकाम क्षेत्राशी निगडीत जे काही लोक होती त्यांना त्या योजनेचा लाभ देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न केला. यासाठी त्यांना लागणारं सगळ्यात पहिलं सर्टिफिकेट असेल, ते दाखले असतील, हे कसे उपलब्ध करून देता येतील त्यासाठी आम्ही प्रयत्न केला. आज बांधकाम मजुरांसारख्या किंवा असंघटित कामगारांना अगदी 50-50 हजार पर्यंतचा लाभ, म्हणजे त्यांच्या मुलांची शिक्षण असतील, मुलींची लग्न असतील, कुठं आरोग्यविषयक सेवांचा विषय असेल, त्या सगळ्या ठिकाणी त्यांना लाभ मिळतोय. हे नक्कीच भारतीय जनता पार्टीचंच श्रेय आहे. येत्या काळामध्ये जेव्हा देवळालीकर तुम्हाला पुन्हा एकदा संधी देतील सेवा करण्याची, काय करणार आहात देवळालीसाठी? काय व्हिजन घेऊन पुढे आलात? सगळ्यात पहिले मी सांगेल की भूमिगत गटर योजना ही एक मार्गी लावायची आहे. त्याच्याच बरोबर आमच्या रस्त्यांची अगदी मुख्य रस्ता जर विचार केला तर त्याची दुरावस्था झालेली आहे. तो प्रश्न आमचा मार्गी लावणं गरजेचं आहे. त्याच्याच बरोबर अगदी अंतर्गत रस्ते असतील, वाड्या वस्त्यांवरचे रस्ते असतील की जे पूर्वी कधी केले गेले नाही, परंतु मी नगराध्यक्ष झाल्यानंतर अनेक ठिकाणी आम्ही बांधाचे प्रश्न असतील, या रस्त्यांचे प्रश्न असतील, अनेक ठिकाणी भांडणं मारामाऱ्या असायचे किंवा अंतर्गत वाद असायची, ही एकोप्याने मिटवून सामंजस्याने त्यांना समजून सांगून रस्त्याची गरज बाबांनो तुम्हाला आहे पटवून देऊन ते रस्ते मार्गी लावले. त्यामुळे आमच्याकडे कदाचित त्यावेळेस 10 रस्ते करायचे होते तर आता 50 रस्त्यांची डिमांड येते की आमचा रस्ता नाही झाला. कारण पूर्वी त्यांना वाटतच नव्हतं की 2 खेपा मुरमाच्या टाकल्या तरी आमचं भागतंय आणि हेच होणार आहे. परंतु ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं की खरंच आपण त्यात प्रामाणिकपणे जर कोणी काम करणार असेल आणि नगराध्यक्ष या नात्याने माझ्यावरती जो विश्वास जनतेने दाखवला त्या माध्यमातून त्यांच्या कामांच्या अपेक्षा वाढल्या. त्यामुळे हे असे काही रस्त्यांचे जे काही प्रश्न आहेत हेही आमचा मुख्य उद्देश आहे. त्याच्याच बरोबर मी असं सांगू शकतो की प्रभाग क्रमांक 1 पासून 10 पर्यंत अगदी संपूर्ण देवळालीसाठी बोलायचं झालं तर स्ट्रीट लाईट हा खूप महत्वाचा विषय आहे. आणि येत्या 2 वर्षाच्या, म्हणजे मी नगराध्यक्ष झालो दुसऱ्या दिवशी स्ट्रीट लाईट चालू झाले असं होणार नाही, परंतु येत्या 2 वर्षाच्या काळामध्ये संपूर्ण देवळालीच्या हद्दीमध्ये जिथं कुठं गरज असेल त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट हा प्रश्न मी मार्गी लावलेला असेल हे मी आपल्याला छाती ठोकपणे सांगू शकतो. त्याच्याच बरोबर अगदी सांगायचं झालं तर आमच्याकडे आता आमच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून, राजश्री कदम प्रतिष्ठानच्या माध्यमातून, सत्यजित कदम फाउंडेशनच्या माध्यमातून ओढे नाले रुंदीकरण, खोलीकरण हे जे काही काम चालू आहे हे 50% आसपास काम झालंय. काही ठिकाणी अडचणीमुळे थांबलं होतं किंवा काही ठिकाणी काही आमचे हितचिंतकांनी अगदी जिल्हाधिकारी लेवलपर्यंत तक्रारी केल्या. ते गावाचं काम होतं, त्याच्यातून वैयक्तिक मला किंवा अजून वेगळ्या कोणाला फायदा होणार नव्हता, तर तो संपूर्ण गावाला, संपूर्ण शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार होता. परंतु आमच्या हितचिंतकांनी त्याचं श्रेय मिळवण्याचा प्रयत्न किंवा अनेक काही गोष्टी असतील राजकीय, ते कामात बाधा आणली म्हणून ते काही गेल्या 4 वर्षांपासून साधारणतः ते काम बंद आहे. ते काम चालू करून ते काम पूर्णपणे मार्गी लावायचं. त्या ओढ्यांचं नुसतं रुंदीकरण, खोलीकरण करून न थांबता त्याच्यावरती गरजेचं आहे तिथं व्यवस्थित बंधारे बांधायचे, काही ठिकाणी तिथं पुलांची गरज आहे ते पूल बांधायचे, असे अनेक कामं आता पेंडिंग आहेत, ती करून घ्यायची. त्याचबरोबरीने मी सांगेल की अनेक अशा वस्त्या आहेत की तिथं घरकुल योजना ही प्रभावीपणे राबवणं गरजेचं आहे. आम्हाला तेही करायचंय. त्या बाबतीतही सांगायचं झालं तर प्रभाग 1 पासून ते प्रभाग 10 पर्यंत, प्रभाग 1 असेल, 4 असेल, 3 असेल, 5 असेल, 6 असेल, 7 असेल, या ठिकाणी विशेषतः
खूप गरजेचे प्रश्न आहेत. त्याच अनुषंगाने प्रभाग 9 साठी जर सांगायचं झालं तर आमचा अंबिकानगर असा एक भाग येतो तिथे की तिथं पूर्वी गट नंबर मध्ये बदल झाला होता आणि त्या गट नंबरच्या बदलांमुळे तिथल्या लोकांना त्यांनी जागा घेतल्या, परंतु त्यांना तिथं अंतर्गत रस्त्यांचे विषय असतील किंवा त्या जागांवरती लोन घ्यायचं असेल, घर बांधायला येणे करायचं असेल, ते आजही अनधिकृत दिसतं सगळं बांधकाम. तर यावरती मार्ग तो शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करून गेल्या 7 वर्षांपासून आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. ते काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे, परंतु शासकीय योजनेमध्ये ते बसवत असताना काही टेक्निकल अडचणी येत आहेत, ज्याबाबत विद्यमान महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांना यापूर्वी मी बोललोय. नगराध्यक्ष म्हणून मला संधी मिळाल्यानंतर आणि माझे सर्व सहकारी निवडून आल्यानंतर मी त्या विषयात हात घालून मी 100% सांगतो की तोही विषय आम्ही नक्की मार्गी लावणार आहे. असे अनेक प्रश्न आहेत की ज्यावरती आम्हाला येत्या काळामध्ये काम करायचं. म्हणजे हे तर झाले आमच्या लेवलची कामं. याच्या व्यतिरिक्त पालिका म्हणून नसलेलीही की सरकारी दवाखाना असेल, पोलीस स्टेशन असेल, तुमचं क्रीडा संकुल असेल, याही विषयांमध्ये काम करून तेही प्रश्न मार्गी लावण्यासाठी 100% आम्ही आमचा पूर्ण जी काय ताकद आहे ती पणाला लावू, हा या माध्यमातून मी आपल्याला शब्द देतो. नक्कीच आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की असं म्हणतात की आपलं ते बाबू आणि दुसऱ्याचं ते कार्ट, पण तसं न करता तुम्ही जे चुका झालेल्या आहेत त्या देखील पदरात घेतलेल्या आहेत, ते देखील जाहीरपणे इथे सांगितले आहे की कामं बाकी आहेत. जी कामं करायची राहिले त्याला काही तांत्रिक अडचणी असतील किंवा काही खोडा घालण्याच्या गोष्टी असतात, या गोष्टीमुळे ती कामं राहिलेली आहेत. हा प्रामाणिक प्रयत्न आहे की प्रामाणिकपणे सांगणं हेही फार महत्वाचं आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून जनतेला काय संदेश द्याल? निवडणूक एक प्रकार आहे, मात्र जनता एक आहे की जनतेला कुठला लोकप्रतिनिधी हवाय जो विकासासाठी कामासाठी येतोय, त्यांना एक काय सांगाल तुम्ही? 2016ला मला माझ्या सर्व शहरवासियांनी, नगरवासियांनी, माझ्या गावकऱ्यांनी माझ्यावरती खूप चांगल्या प्रकारे विश्वास दाखवला. त्यावेळी ज्या काही निवडणुका झाल्या, पर्सेंटेजमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताने मला निवडून दिलं होतं आणि प्रामाणिकपणे 5 वर्ष काम करण्याचा, त्यातून उतराई होण्याचा मी प्रयत्न करत आलो. त्याच्यानंतरच्या प्रशासनाच्या 4 वर्षाच्या काळातही जिथे जिथे शक्य आहे तिथे मी लोकांच्या मदतीसाठी 24 तास उपलब्ध राहिलो. आणि या सगळ्या माध्यमातून अगदी एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर शेतीसाठी किंवा शहरी भाग आहे, नगर परिषद म्हणून शहरी भागा म्हणून शेतीसाठी काही काम करता येत नाही नगर परिषदेच्या माध्यमातून, पण आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून केलेलं ओढे खोलीकरण, रुंदीकरणाचं काम असेल किंवा अगदी शासकीय योजना ज्या पूर्वी फक्त ग्रामीण भागात राबवल्या जायच्या, त्यासाठीचा अगदी मुख्यमंत्री महोदयांपर्यंतचा फॉलोअप करून कृषी किंवा आपल्या अवजार योजना वगैरे ज्या काही होत्या, अनुदान जे काही होते, हे आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना कसं उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करून ते मंजूर करून आणलं, हे मी अगदी हक्काने सांगू शकतो. आणि या माध्यमातून मी आपल्या माध्यमातून माझ्या सर्व गावकऱ्यांना विनंती करेल की विविध शासकीय योजना राबवण्यासाठी आणि आपल्या गावाचा शाश्वत विकास करण्यासाठी मला आणि माझ्या सर्वच्या सर्व 21 सहकाऱ्यांना आपण निवडून द्या, एवढी एक विनंती मी आपल्या माध्यमातून माझ्या सर्व गावकऱ्यांना करतो. धन्यवाद. नक्कीच या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आणि बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही आमच्याशी बातचीत केलीत आणि आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, त्याबद्दल देखील आपलं खूप खूप धन्यवाद. तुर्तास मी इथेच थांबतीये. पुढील घडामोडीसाठी पाहत राहा तुमचं हक्काचं चॅनल.